नावं ठेवणं खूप जास्त झालंय. जर सिरियसली सांगायचं झालं तर हसणं पण झालंय माझ्यावरती. मी जे पण करायचो आणि होच आता माझे सगळे मित्र आहेत ते मला येऊन सांगायचे, की "अरे हा तुझ्यावर हसतोय, ही तुझ्यावर हसते, इंजिनिअरिंग झाल्यानंतर हे काय करतोय?" हे सगळ्या गोष्टी व्हायच्या. तर पाय खेचणं झालं असतं, पण मी त्या कुठल्या क्षेत्रात नव्हतो, की हे माझे पाय खेचतील. मी बरोबर. YouTubeच्या अशा क्षेत्रात होतो, की त्यांना असं वाटायचं, की बरं झालं चला गेलंय वाया. त्या टाइप असं होतं. त्याच्यामुळे आपल्यामध्ये काहीतरी वेगळं असावं. जर हं. आपण त्या गर्दीप्रमाणेच सेम चाललो तर आपण म्हणतो बरोबर. गर्दीमध्ये आपल्या स्वतःची सावली पण आपली साथ सोडते. मला ती मुलगी आवडायची. आमचं लव्ह मॅरेज आहे. ओके. 2013ला आम्ही फर्स्ट टाईम भेटलो. त्यानंतर बोलायला वगैरे हां, लागलो. हां. घरी सुद्धा माहिती होतं आणि घरातले लग्न लावायला तयार होते. त्यांच्या घरी जाऊन आलो आम्ही. हं. पण ॲक्चुअली विषय असा झाला, की तिच्या घरून खूप जास्त घाई झाली. ती 3 वर्ष मोठी माझ्यापेक्षा अच्छा. आणि आमच्या घरातले म्हटले, की "तू काय कमवत नाही आणि तू तिला काय खायला घालणार?" बरं. ॲक्चुअली ज्यावेळेस मी YouTube चालू केलं होतं ना, हां. त्यावेळेस मला माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये पण माझे कॉलेजचे असतील इकडचे-तिकडचे आणि घरात पण असं म्हटलं जायचं, की "अरे YouTubeचं आज येतंय पेमेंट, उद्या YouTube बंद झालं तू काय करणार? उद्या YouTubeचं हे ऑफ झालं तू काय करणार?" तर सर आपण डायरेक्ट मुद्द्याकडे येऊयात नाही का, की बघा म्हणजे तुम्ही बिग बॉस क्षेत्रामध्ये काम करता म्हणजे त्याचे रिव्ह्यू बनवता. पण तुम्ही हे जे बिग बॉसच का निवडलं? की आता रिव्ह्यू करायला समजा तुम्हाला चित्रपट क्षेत्र होतं किंवा क्रिकेट होतं, जे काही होतं. पण एक रिएलिटी शो घेऊन तो बिग रिव्ह्यू करणं हे कधी सुचलं आणि का? ॲक्चुअली YouTubeवर बनायचं होतं सगळ्यात पहिल्यांदा आणि YouTubeवरती मला एक कंटेंट पाहिजे होता, की मला रोज समोर येण्यासाठी काय हवंय, काय हवंय आणि माझ्या घरामध्ये बिग बॉस बघितलं जायचं. सगळ्यात पहिल्यांदा तर मला या शोचा खूप राग, कारण मला जे पण या शोचं दिसलं त्या काळात, ते सगळी भांडणच दिसली. बरोबर. तर मी माझी घरातलं जर कोणी लावलं बिग बॉस तर म्हणायचो, की "हे बंद करा." आणि मग माझं ज्यावेळेस मी मॅरेज केलं आणि माझी बायको ज्यावेळेस ते बघायची, त्यावेळेस ती मला म्हणाली, "हे रिव्ह्यू करायचे." म्हटलं, "रिव्ह्यू का असतात हे?" कारण मी त्यावेळेस शोधत होतो, मला कंटेंट हवं होतं. मी राजकारणाचे व्हिडिओ केले, मी लहान मुलांना घेऊन व्हिडिओ केले, मी सगळ्या गोष्टी केल्या. पण मला ती एक ग्रिप नव्हती मिळत. तर ती माझी वाईफ म्हणाली, की रिव्ह्यूज कर. हं. मग पहिली गोष्ट मी मूव्ही रिव्ह्यूज बघितले होते. पण बिग बॉस रिव्ह्यू हा काय मॅटर आहे म्हटलं. तर ज्यावेळेस मी चेक केलं, तर बिग बॉसवरती नॉर्मल 1 मिनिटाचा जरी व्हिडिओ कोणी केला, तर त्याला ना प्रचंड लोक बघायचे आणि ओके. मला त्यावेळेस व्ह्यूजची भूक होती, की मला बघायला पाहिजे, माझ्या चॅनलला व्ह्यूज आले पाहिजे, हां. सबस्क्रायबर्स आले पाहिजे. म्हटलं चला एक व्हिडिओ करून बघावं आणि मग त्यावेळेस मी एक व्हिडिओ केला बस असाच रिव्ह्यू म्हणून नाही असंच नॉर्मल आणि त्याला 700 ते 800 व्ह्यूज आले. माझ्यासाठी ते खूप जास्त होते. 700 म्हणजे खूप जास्त हं, होते. हं. सो म्हटलं की मला मग ह्याच्यातच करायला पाहिजे आणि त्या व्हिडिओखाली मला 3-4 अशा कमेंट मिळाल्या की तुमचा आवाज खूप चांगला आहे. तुम्ही खूप छान बोलताय. हां. तर मला ते पहिल्याच व्हिडिओमध्ये असं मोटिव्हेशन मिळालं की यार मला काहीतरी करायचं आहे हं. ह्याच्यामध्ये. सो म्हटलं आता बिग बॉसचा शो काय आहे हा पहिल्यांदा मी समजून घेतला. कारण बऱ्याचशा लोकांना बिग बॉस माहित नसतं. तर मला पण माहित नाही की बरोबर. ॲक्चुअली काय चालतंय. म्हणजे मी पण मला असं वाटतं हां. मी आत्ताच 5वं सीझनच पाहिलं होतं. त्याच्या हां, अगोदर बरोबर. मी पण कधी बिग बॉस बिग बॉस पाहिलंच नाही नव्हतं. पाहिलं नाही. आणि नाही आपले तरुण पोरं त्या गोष्टीकडे वळत नाही. हं. पण ज्यावेळेस मी बिग बॉस ॲक्चुअली बघितलं तो सीझन 11 होता आणि त्यावेळेस मला कळालं की अरे ह्याच्यातून खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. म्हणजे हिंदीतला 11वा. हिंदीचा 11वा सीझन ओके. बघितला मी. त्यातल्या खूप साऱ्या गोष्टी अशा शिकण्यासारख्या दिसलं मला आणि हे जे हायलाइट होतं ते फक्त भांडणं होतं. हं. सो म्हटलं की ह्याच्यातल्या जर आपण चांगल्या-चांगल्या गोष्टी जर लोकांना सांगितल्या की आजच्या भागामध्ये हे होतं, ते होतं आणि मिमिक्रीची पण कला आहे त्याच्यामुळे मिमिक्रीचे आवाज पण काढायला सुरुवात केली. सो मग ते लोकांना खूप एंटरटेनिंग वाटायला लागलं आणि आता परिस्थिती अशी आहे की मराठी बिग बॉसमध्ये जेवढा माझा मोठा चॅनल झालाय, जेवढे लोक माझे लाईव्हला असतात म्हणजे 18,000 ते 20,000 लोक जवळपास लाईव्ह ॲट अ टाईम वॉच करतात रात्री 12:30 ते 1च्या दरम्यान. तर त्यावेळेस जर एवढं वॉचिंग भेटतं तर मला असं वाटतं की हां, आता आपल्याला त्या गोष्टीमध्ये प्रभुत्व मिळालंय आणि लोक पण आता तेवढं जास्त प्रेम करायला लागले. असं. बरोबर आहे. आता समजा तुम्हाला एक ओळख मिळाली, बरोबर का? बरोबर. की लोकं तुम्हाला ओळखायला लागले. चार म्हणजे तुमच्याकडे ते समजा काय असतं माहिती आहे का? बघा आता तुम्ही मगाशी बोलले की तुमची बायको तुम्हाला यात साथ देत होती, बरोबर का? बरोबर. म्हणजे या क्षेत्र याच्या अगोदर तुम्ही काय करायचे? म्हणजे आता बघा बरोबर. बेसिकली आपल्या गावाकडे काय असतं, बाबा मुलगा सेटल आहे, सेटल मग पाहिजे. लग्न हां. लावून देऊया. मग तुमचं ते लग्नाचा फंडा कसं म्हणजे काय होतं ते एक्झॅक्ट? ॲक्चुअली माझ्या लग्नाचा फंडा असा होता की मला ती मुलगी आवडायची. आमचं लव्ह मॅरेज आहे. ओके. 2013ला आम्ही फर्स्ट टाईम भेटलो. त्यानंतर बोलायला वगैरे हां, लागलो. हां. घरी सुद्धा माहिती होतं आणि घरातले लग्न लावायला तयार होते. त्यांच्या घरी जाऊन आलो आम्ही. पण ॲक्चुअली विषय असा झाला की तिच्या घरून खूप जास्त घाई झाली. ती 3 वर्ष मोठी माझ्यापेक्षा अच्छा. आणि आमच्या घरातले म्हटले की "तू काय कमवत नाही आणि तू तिला काय खायला घालणार?" बरोबर. तर म्हटलं की हां, म्हणजे गोष्ट तर बरोबर आहे त्यांची, चुकीची नाहीये. पण त्यांचं असं म्हणणं होतं की "तू जॉब कर." आता मी त्यावेळेस इंजिनिअरिंग कंप्लीट झाली होती 2015ला माझी. बरं. तर इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर मला काही पण करायचं होतं, फक्त मला जॉब नव्हता करायचा. घरच्यांच्या सांगण्यानुसार इंजिनिअरिंग केली हं, ठीक हं. आहे, पण मला जॉब नव्हता करायचा. हं. आणि मग आता मी मुलीला काय खायला घालणार, मी कमवणार काय? त्याच्यामुळे घरातले म्हटले की "असं कसं लग्न लावून द्यायचं, की सगळे लोकं बघणार काय? बरोबर. पोरगा काहीच नाही करत." तर मग मी ठरवलं की मग
आता तिच्या घरून एवढी घाई पर तिला बाहेरच काढायला लागले, तर म्हटलं की आपण आपलं लग्न करू, बाकी आपण जे होईल ते होईल. मग मी त्यावेळेस ठरवलं की मी लग्न करेन, पण मी घरच्यांकडून पैसे नाही करणार, तर मी कसं पण तिला खाऊ घालेन. आणि त्याच्यानंतर मग युट्यूबचा चॅनल माझा मी चालू केला. म्हणजे माझं एवढं छान असं म्हणू शकतो की ती आली म्हणजे घरात लक्ष्मी आली असं झालं ते. जुलै महिन्यात आम्ही लग्न केलं आणि 12 ऑगस्टला माझा व्हिडिओ व्हायरल झाला. माझं अजूनही आठवतंय. 14 ऑगस्टला तिचा बर्थडे असतो. मला तिच्या बर्थडेला काहीतरी घ्यायचं होतं, माझ्या खिशात पैसे नव्हते आणि त्या 2 दिवसाचं अर्निंग 9,000 रुपये झालं होतं. सो तिला म्हटलं हे पैसे मला ह्या महिन्याच्या एंडला भेटतील, मी तुला काहीतरी घेईल. आणि त्या महिन्याचं इन्कम माझं 53,000 झालं. फर्स्ट मंथात होतो. बिग बॉस नव्हतं त्यावेळेस मी न्यूज वगैरे करायचो, असे व्हिडिओ फक्त व्हॉइस द्यायचो. तर अशा प्रकारे ते झालं. आणि त्याच्यानंतर काय मग युट्यूबची जर्नी चालू झाली. मग कॉन्टेंट काय करायचं असं करत करत ज्यावेळेस तुम्ही निर्णय घेतला की नाही युट्यूब क्षेत्रात आपण काम करूया, त्यावेळेस मग तुम्हाला म्हणजे असं विरोधक पण आला असतं की बाबा हे करू नको किंवा काय याच्यात फ्युचर काय, बरोबर असे पण झालं असं. ऍक्च्युली ज्यावेळेस मी इंजिनिअरिंग झाल्यानंतर आमच्या सोसायटीमध्ये जे छोटे छोटे मुलं होती ना, त्यांना घेऊन मी स्क्रिप्टिंग करायचो. छोटे 4 जण असतील तर 4 जणांचे डायलॉग लिहायचे आणि त्यांचं शूट करायचो. मी तर कॅमेरा मागेच असायचो. सो प्रॉब्लेम असा झाला की मी स्वतः काही करत नाही आणि मी या मुलांना नादाला लावलंय, त्याच्यामुळे प्रॉब्लेम काहींच्या घरच्यांना व्हायला लागला. मग असं म्हटलं की यार हे पण नको करायला. नंतर ती मुलं येणं बंद झाली. आता ती मुलं मोठी झाली, आता ती माझ्यासोबत आहे. पण त्या काळात असा विषय झाला होता कारण मी स्वतः काही मोठा नव्हतो. सो मग तो कॉन्टेंट केला. त्याच्यानंतर मग विषय केला, राजकारणाचे व्हिडिओ केले. आपल्या इथे 2 मोठे नेते उभे होते. सो प्रत्येक गावात जाऊन तुम्हाला काय पाहिजे. सो असं करत माझे 13,000 पर्यंत सबस्क्रायबर्स गेले. सो प्रत्येक गावामध्ये मला ओळखायला लागले की अरे हा दादा येतो आणि हा खूप चांगल्या प्रकारे जी रियालिटी ती सांगतो. पण त्यावेळेस राजकारणाचा पण त्रास व्हायला लागला की बाबा आमच्याच व्हिडिओ कर, आमच्याच ह्याला प्रमोट कर. मग म्हटलं की हे पण प्रॉब्लेमॅटिक आहे पुढे जाऊन. आणि मग ती गोष्ट थांबवून मग मी ह्याचा विचार केला. आणि मग लग्नाचा विषय असा झाला की मग मी लग्न केलं. मग लग्नानंतर मग पैसे यायला लागले आणि मग या सगळ्या गोष्टी एवढ्या सगळ्या चेंजेस करून आता मग या पोझिशनला इथे उभा आहे. आता घरातले सगळे खुश आहे, एकदम व्यवस्थित आहे, आता काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे एकदा तुम्ही जो निर्णय घेतला तो तुम्ही हे करून दाखवला, सफल करून दाखवला. सफल झाला. मी जो निर्णय घेतला तो बरोबर योग्यच होता आणि त्यात एक हे करतो. आता समजा बघा आता सगळं युट्यूबचं आपलं व्यवस्थित चालू, पण असं वाटतं की भविष्यात युट्यूबचं किंवा युट्यूबर आहे त्यांचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं किंवा काय होऊ शकतं काय? ऍक्च्युली ज्यावेळेस मी युट्यूब चालू केलं होतं ना, त्यावेळेस मला माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये पण माझ्या कॉलेजचे असतील इकडचे तिकडचे आणि घरात पण असं म्हटलं जायचं की अरे युट्यूबचं आज येत आहे पेमेंट, उद्या युट्यूब बंद झालं तू काय करणार, उद्या युट्यूबचं हे ऑफ झालं तू काय करणार. पण मला एक गोष्ट मला माहिती होती की माझा चेहरा लोक रोज पाहतायत. सो माझा चेहरा एक ब्रँड मला करायचा आहे. आणि समजा आता मी 5 वर्ष आत्ता जरी युट्यूब या क्षणाला बंद झालं तरी कुठला ना कुठला एक असा प्लॅटफॉर्म तयार होणारच आहे जिथे ही व्हिडिओज चालणार आहे. युट्यूब बंद झालं म्हणजे व्हिडिओज बंद झाले असं नाही. त्याच्यामुळे इंस्टाग्राम वरती नाव आहे, युट्यूब वरती नाव आहे, अजून तिसरा कुठला तरी प्लॅटफॉर्म चालू होईल. त्याच्यामुळे असं नाही होणार की युट्यूब बंद, जसं टिकटॉक बंद झालं सगळेचे सगळे रील स्टार ह्याच्यावरती आले इंस्टाग्रामवरती, ते सगळेजण परत एकदा फेमस झाले. त्याच्यामुळे कुठल्या प्लॅटफॉर्मचा फटका फक्त तो काही काळापुरता असतो. बाकी जर आपली ओळख असेल तर मग आपलं नाव काय छोटं राहत नाही. आणि सोशल मीडियाचं जग आहे, डिजिटल आहे, त्याच्यामुळे या गोष्टी आपण त्याचा न विचार केलेलाच बरा. म्हणजे इव्हन कंपनी गुगल आहे ना पेमेंट करणारी युट्यूबची, आपण सगळ्यात मोठ्या कंपनीत काम करतोय. आपण ज्यावेळेस जॉबला लागतो, जसं इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी एखाद्या कंपनीत जॉबला लागलो, त्यावेळेस मग तेव्हा हा विचार नाही केला जात की अरे ही कंपनी बंद झाली तर, जर प्रायव्हेट जॉब असेल तर मग तर मी तर पूर्ण उघडा पडेल ना. मग नंतर जॉब भेटेल नाही भेटेल काय हे तर माहितीच नाही. त्याच्यामुळे आपण जसं तिथे नाही विचार करत ना, तसं इथे पण नाही करायला पाहिजे. ऍक्च्युली हे खूप मोठं जग आहे. आता बघा आता बिग बॉस 5 सीझन आता झालं, त्यात खूप सारे कंटेस्टंट होते नाही का, पण त्यापैकी सूरजलाच तुम्ही जास्त उचलून धरले किंवा त्याला सपोर्ट केलं, हे म्हणजे काय? म्हणजे माझा पहिला रिव्ह्यू मला अजून आठवतो या सीझन 5चा, ज्यावेळेस सगळेजण आत आले होते त्यावेळेस सूरज चव्हाण पण होता. मी सूरजला पर्सनली ओळखत नव्हतो, सूरज चव्हाणच्या रील्स बघितले होते. त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस 16 सदस्य 15 सदस्य आत येतात त्यावेळेस मला त्यांच्यावरती भाष्य करायला लागतं, हा कसा वाटते तो कसा वाटतो. आणि सूरजची सगळ्यात शेवटी एंट्री होती आणि त्याच्या एंट्रीपर्यंत ज्यावेळेस मी सांगत आलो माझ्या रिव्ह्यू मध्ये, त्यावेळेस मी हे म्हटलं होतं की यार बाकीच्या लोकांना ह्याच्यापासून सावध राहायचंय, कारण हा काय पोरगा आहे, हा एकदा वेगळ्याच एनर्जीवाला आहे, म्हणजे हे लोक इरिटेट होतील याला, अशा प्रकारचा काहीतरी मुलगा आहे हा. आणि त्याचं मी 1ल्याच दिवशी बिहेवियर बघितलं, म्हटलं अरे हा नाहीये, हा काहीतरी वेगळा आहे, म्हणजे हा स्क्रीनवर जे दाखवतो ते वेगळं आहे. सो मग थोडंसं मी जाणून घेतलं. 24 तास लाईव्ह यावेळेस बिग बॉसने ठेवलं नाही, त्याच्यामुळे मला त्याला जास्त जाणून घेता नाही आलं. मग काही एपिसोड्स बघायला सुरुवात केली, मग कळलं की अरे हा खूप हंबल नेचरचा आहे. आणि बाकीच्या लोकांमध्ये असं मला दिसायचं की कोण ना कोण कुठं ना कुठं गेम खेळतायत, पण हा पोरगा ना आहे तसाच आहे.
म्हणजे हे माझं चुकलं, माझं सॉरी, हे इथून माझं चहा सांडला, सॉरी, मी पुसून घेतो, मी हे करतो, मी हे झाडतो. त्यांनी काही कॅमेराला दाखवण्यासाठी नाही केलं, त्यांनी जे काय केलं तो त्याच्या घरी तेच करतो, त्याच्या घरी जाऊन बघितलं. त्याच्यामुळे मला असं वाटलं की चला एक मातीतून आलेला पोरगा आहे, त्याला सपोर्ट करू. आणि फर्स्ट टाइम मी बिग बॉसच्या इतिहासात असं केलं की ऍज अ रिव्ह्युअर न्यूट्रल राहायला पाहिजे. तर मी डायरेक्ट बोललो की मी सूरजचा पीआर आहे, कारण प्रत्येक बाकीच्या कंटेस्टंटला पीआर टीम होती, डिरेक्टली घरी जाऊन सगळं हे केलं, म्हणजे त्याच्या गावात तुम्ही गेलात, घरी गेलात. म्हणजे आता तुम्ही बघा, आम्ही ज्या टीव्हीत बघायचो सूरज चव्हाण, बरोबर, आणि तुम्ही घरी गेले होते, म्हणजे तुम्ही त्या गोष्टी जवळ पाहिलं होतं. काय फरक आहे सूरज चव्हाण मध्ये, म्हणजे टीव्हीवर दिसणारा सूरज आणि पडद्या मागचा सूरज? ऍक्च्युली सूरज जसा स्क्रीनमध्ये ना तसा सेम टू सेम, म्हणजे आपण म्हणू ना तो तसाच आहे, त्याच्यामध्ये काहीच बदल नाहीये. इव्हन बाकी कुठल्या कंटेस्टंट मध्ये तुम्हाला हलका फरक दिसू शकतो, पण काही लोक असे जसे धनंजय पवार, जसा तो आत होता तसाच बाहेर आहे. असे खूप कमी लोक असतात की जे नॅचरली राहतात, जे ऍक्टिंग नाही करत. तर सूरजचं पण असंच आहे. आता तो माझ्या घरी आला होता, तर माझ्या घरी आल्यानंतर 3-4 माझे फ्रेंड्स त्यांच्या घरातले आले फोटो काढायला, तो एवढा लाजतो, तो असाच बसून राहतो. मुलगा असेल त्याच्या गळ्यात हातबीत घालून फोटो काढणार, पण एखादी मुलगी आली तो ऑकवर्ड होतो. तो बिग बॉसच्या घरामध्ये पण सेम तसाच होता. त्याचं कुठलं असं वाह्यात नेचर नाही दिसलं, काही नाही, तो तसंच सेम टू सेम तसाच येतो. त्याच्यामुळे काही फरक नाही त्याच्यामध्ये, एकदम छान पोरगा आहे तो. आपण परत तुमच्याकडे येऊयात. आता समजा तुम्ही चॅनल सुरू केलं 2017-18 पर्यंत, नाही का, आणि आजपर्यंत म्हटलं किती व्हिडिओ बनवले असेल तुम्ही आजपर्यंत? तसं जर बघायला गेलं तर 7-8 हजार व्हिडिओ टोटल ओव्हरऑल बनवले असतील. एवढे व्हिडिओ बनवले. बेसिकली समजा एखादा व्हिडिओ बनवायचा असेल तर चांगला माईक लागतो, म्हणजे असं वाटतं बरं की आपल्याकडे चांगला माईक असावा, चांगली लाईट्स असावी, की चांगला सेटअप असावा, बॅकग्राऊंड चांगला असावं. तुमच्या सुरुवातीच्या व्हिडिओ पाहिलं आणि आत्ताचा पण व्हिडिओ पाहिलं, तुम्हाला काय वाटतं, हा मॅटर करते ही गोष्ट, म्हणजे सेटअप काय, चेअर कशी, काय कसं, ही गोष्ट मॅटर करतं? ऍक्च्युली आता समजा मी माझ्या ह्याच्यावरती स्क्रोल करतोय आणि जर मला एक चांगलं फुटेज आलं तर मी हलकासा ना 2 सेकंड जास्त थांबेल, पण त्या फुटेजमध्ये बोलणाऱ्यामध्ये जर ती कला नसेल किंवा तो दम नसेल तर मी तो स्किपच करणार आहे. पण ऍक्च्युअल मध्ये जर आपल्यामध्ये काहीतरी कला असेल ना तर मग तो मॅटर नाही करत साऊंड किंवा हे. पण जर ओव्हरऑल जर कशाला प्रेफरन्स द्यायचा असेल, बरेचसे लोक कॅमेराला प्रेफरन्स देतात, पण माझं असं म्हणणं आहे पर्सनली की माईक हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतो. तो नसेल तर खूप अवघड आहे, कारण आपण जे श्रवण करतो ना ते खूप चांगल्या प्रकारे यायला पाहिजे आपल्यापर्यंत. बाकी फुटेज तुम्ही पहिल्यांदा नॉर्मल ठेवा, नंतर हळूहळू तुम्ही ग्रो होत गेले, नंतर बाकी गोष्टी घेत गेल्या, युट्यूब सक्सेसफुल आहे. आता तुम्ही जो तुमचा पहिला व्हिडिओ त्यावेळेस तुम्हाला किती खर्च आला होता तुमचा छोटा जो काय सेटअप तो तयार करायला? ऍक्च्युअली मी घरी असं सांगितलं होतं की मला ना प्री वेडिंग फोटोशूट करायचं आणि मला कॅमेरा पाहिजे आणि मला युट्यूब करायचं होतं. म्हणजे पहिला व्हिडिओ कॅमेरातच बनवला? पहिला व्हिडिओ मी कॅमेरातच बनवला. माझ्याकडे फोन जो होता तो अँड्रॉइड होता आणि त्याचा जो कॅमेरा होता तो आपण म्हणतो ना की एकदम व्हीजीए टाईप असा कॅमेरा होता. माझ्याकडे ऍपलचा फोन वगैरे नव्हता तेव्हा, त्याच्यामुळे मी फोनने करू शकत नव्हतो आणि त्याचा माईक पण एकदमच म्हणजे आवाज न घेणार होता. सो मी म्हटलं की एक जर आपल्याकडे कॅमेरा आला नॉर्मल एक, तर तो 46,000ला काहीतरी कॅमेरा घेतला होता, माझ्या आईने घेतला होता. त्यावेळेस मी मुलांना घेऊन जायचो, आमच्याकडे कॉलेजचं ग्राउंड वगैरे होतं तिकडे, त्यांचे फोटोज काढायचो, मग एक फोटो 50 रुपयाला विकायचो. मग असं करत करत मी काही दिवस ते केलं आणि त्यानंतर त्याच्या साईडनीच मग ते लहान मुलांना स्क्रिप्ट देऊन मग ते युट्यूबचं चालू केलं होतं. मग ते साईड बाय साईड ते चालू केलं आणि नंतर पूर्णपणे ह्या साईडला शिफ्ट केलं. मग घरच्यांना सांगितलं मला हे करायचंय. घरातल्या कधी करणार तू प्री वेडिंग शूट, कधी तुला पैसे भेटणार, तुला स्टुडिओ टाकून देतो हे, पण ते नव्हतं, डोक्यात माझं वेगळं होतं आणि मग त्या साईडला मी आलो. आता बघा, आता युट्यूबचा ट्रेंडिंग जसा टिकटॉकचा ट्रेंड होता ना, इंस्टाचा ट्रेंड होता, आता युट्यूबर्स खूप सारे बनायला लागले, खूप आहेत. बरोबर की मग तुम्हाला काय असं वाटतं का बाबा की समजा म्हणजे कुणी येतंय कुणी युट्यूब सुरू करतंय, बरोबर, काय फक्त काय करतात, एखादं गाणं लावतात त्यावरचं लिपसिंग करतात, हे करतात आणि थोडाच व्हिडिओ अपलोड करतात, बरोबर की त्या लोकांमुळे जे खरे कॉन्टेंट क्रिएटर आहे, जे अभ्यास म्हणजे जसं तुम्ही स्टडी करता, समजा तुम्ही आज व्हिडिओ पाहिला की तुमच्या अनालिसिस करून करायला लागतं, बरोबर, यांच्यामुळे यांची गर्दी झाली का ह्या लोकांची? आता बघा, मी 2017 पासून रिव्ह्यू करतोय आणि माझे ना असं एक साईडला ना नोटबुक्स पूर्ण असे भरलेले आहेत, एवढं लिहिलंय मी त्याच्यामध्ये. म्हणजे एका शोला अनालाइज करायचं असेल तर एवढ्या सगळ्या गोष्टी करायला लागतात. पण आता 2024 आता जर मी बघितलं बिग बॉस हिंदी मराठीचं, तर त्यावेळेस इतके जण रिव्ह्यू करणार होते मराठीमध्ये, इतके जण, आणि हिंदीमध्ये तर खूपच आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की एक खूप मोठा क्राऊड आहे रिव्ह्यू करणारा. पण त्यावेळेस पासूनचं माझं आत्ताचं नाव आहे, पण माझ्या नावाला धक्का नाही लागला. मला अजून पण तेवढेच व्ह्युअर्स आहे, किंवा आपण असं म्हणू की प्रत्येक सीझनला ते वाढत चाललंय. पण असं असतं ना की जर एखाद्यामध्ये काहीतरी वेगळी कला असते ना, ती कला दडून नाही राहत.
असं आहे. त्याच्यामुळे कितीही गर्दी असली तरी ज्याच्यात वेगळं असतं ना तो दिसूनच येतो. ते असं आपण म्हणतो ना की त्याच्यामुळे आपल्यामध्ये काहीतरी वेगळं असावं. जर आपण त्या गर्दीप्रमाणे सेम चाललो तर आपण म्हणतो गर्दीमध्ये आपल्या स्वतःची सावली पण आपली साथ सोडते. तसंच आपण काहीतरी एक वेगळं असेल तर मग प्रवाहाच्या विरुद्ध जा किंवा काहीतरी एक वेगळं दाखवा, आपल्याला व्ह्युअर्स भेटतात. तुम्ही नावाचं म्हटलं की तुमचं नाव बाबा टिकून आहे, मग तुमचं चॅनलचं नाव ऍक्ट रायडर आहे. ऍक्ट रायडर्स. असं का ऍक्ट रायडर्स? तो किस्सा मला अजून आठवतो. मी शाहरुख खानचा खूप मोठा फॅन आहे आणि मी असं नाही की त्याची फिल्मी दुनिया बघून मी त्याचा फॅन झालोय, त्याची रिअल लाईफ बघून त्याचा फॅन झालोय. आणि मला असं करायचं होतं की त्याचं IPL फॉर्म मध्ये होते त्या काळात 2016-17 आणि त्याच्या आधीच्या ज्यावेळेस मी इंजिनिअरिंगला होतो त्यावेळेस KKRने 2 कप जिंकले होते. सो म्हटलं कोलकाता नाईट रायडर्स खूप भारी नाव आहे. सो म्हटलं ह्याला रिलेटेड काय करता येईल का, आणि आम्ही त्यावेळेस क्रिकेटच खेळत होतो. सो मी माझा फोन घेतला आणि साईडला बसलो आणि नाव तयार केलं ऍक्टिंग रायडर्स. आम्ही पोरांचा व्हिडिओ बनवला होता, मी तुला जे म्हटलं ते पोरांचा व्हिडिओ बनवला होता. सो ऍक्टिंग रायडर्स नाव केलं आणि म्हटलं की आता एक व्हिडिओ आपण अपलोड करू. पोरांनी बघितलं, पोरं म्हटले की नाही रे थोडं मोठं वाटतं नाव, ऍक्टिंग रायडर्स नको. म्हटलं चालतंय ING काढून टाकतो, ऍक्ट रायडर्स. काहीतरीच वाटतंय, असं कुठं नाव असतं का. तर म्हटलं की आपण तात्पुरतं नाव देऊ आणि आपण नंतर थोड्या दिवसांनी विचार करून व्यवस्थित चेंज करू. आणि मी त्याचा लोगो तिथे बसून बनवलाय, जो आता माझा लोगो आहे तो साईडला बसून बनवला हा, म्हणजे माझी बॅटिंग येईपर्यंत मागे बसून मी तो लोगो बनवला आणि ते अपलोड केलं, तेच नाव टाकलं. आता तेच नाव आहे, ते अजून बदललंच नाही. त्याला एक वेगळी ओळख पडली. मग कोलकाता नाईट रायडर्स = ऍक्ट रायडर्स असं ते झालं. आता एक ब्रँड बनलाय, आता ब्रँड झाला. बिग बॉस ज्यावेळेस वाटतं की बिग बॉस सुरू होत आहे, त्याचबरोबर मंदार पडवळची पण लोकांना आठवण येते की बाबा बिग बॉस मध्ये आता मंदार पडवळचे व्हिडिओ येतील. मग असं किती वाटतं की तुम्ही स्वतःच बिग बॉस मध्ये तुम्हाला बोलवावं किंवा कंटेस्टंट म्हणून याचं? ऍक्च्युली जसं तुम्ही म्हणता ना, मेसेज माझा इंस्टाग्रामचा इनबॉक्स ना टोटली भरलाय, पूर्ण भरलाय. आणि त्यात समजा 10 जणांचे जर मला मेसेज आले तर 10 पैकी 4 लोक म्हणतात की आम्ही तुम्हाला पुढच्या सीझनला बघणार आहे. त्यातले काय कॉन्फिडंट आहे की पुढच्या सीझनला तुम्ही जाणार. पण मला असं वाटतं की सीझन येतात जातात आणि प्रत्येक कंटेस्टंटचं त्या सीझनला नाव होतं जातं, पण माझं नाव कॉन्स्टंट आहे ह्या साईडला. तर भीती वाटते की जसं आता मी वैभव चव्हाणला भेटलो, वैभव चव्हाण बिग बॉस मध्ये पूर्ण निगेटिव्ह दिसलाय. आणि त्यांनी मला इतक्या गोष्टी सांगितल्या आतल्या की मी हे केलं आणि त्या गोष्टी दाखवल्याच नाही. सो मग मी तिथे गेलो आणि माझ्या जर चांगल्या गोष्टी दाखवल्याच नाही तर मी माझ्या पायावर कुऱ्हाड मारल्यासारखं होईल. मला नंतर लोक शिव्या घालतील की बाबा तू काय इकडे बोलतो तिकडे जाऊन काय केलं. आणि मी किती पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी बिग बॉस असं आहे, म्हणजे मी वैभव चव्हाणचं किती लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो, पण ते अरे नाही ते भंगारच आहे, ते असंच आहे, म्हणजे अशा प्रकारे त्याला लोक म्हणजे पैसे घेतले असतील त्याच्यामुळे ती एक भीती वाटते की एक मोठा प्लॅटफॉर्म आहे, बट जर आपली इमेजेस डाऊन झाली तर त्याच्यामुळे मग तो एक रिस्क आहे ती. बट जर आली ऑफर तर विचार करू, पण ती एक रिस्क आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की आपण इकडून जे चाललंय ना तेच चालू. आता आपण थोडंसं परत पाठीमागे घेऊया. तुमचं कॉलेजचं जीवन कसं होतं? म्हणजे कॉलेजचं जीवन म्हणजे मी आता माझा आता येतानाच एका मित्राला म्हणत होतो की अरे चल ना भाई आपल्याला जायचंय ट्रिपला 7-8ला. म्हणे नाही रे एक्झाम आहे. अरे एक्झाम दे रे सोडून, एक्झामचं काय पडलंय, इंजिनिअरिंगला आहे तू. नाही रे इम्पॉर्टंट एक्झाम आहे. अरे म्हटलं मी की अशा किती एक्झाम सोडल्यात. अरे नाही माझ्या 10% चान्सेस यायचे. तर सांगायचं तात्पर्य हे की माझ्या इंजिनिअरिंगच्या लाईफमध्ये मी सिरियस नव्हतो स्टडीच्या याच्यामध्ये. मी कॉलेज बंक केलं, मी मागच्या सीटवरती बसायचो, मी सगळ्या गोष्टी अशा केल्या, मी पोरांसोबत फिरलो, एन्जॉय केला. पण मी एक गोष्ट माझी कॉन्स्टंट होती प्रत्येक इयरला की मी ज्यावेळेस गॅदरिंग होतं ना त्यावेळेस मी अँकरिंग करायचो. मी तिकडे ज्यावेळेस जेवढा ऍक्टिव्ह असायचो तेवढा ऍक्टिव्ह मी क्लासरूम्स मध्ये नसायचो. त्याच्यामुळे ते असं म्हणतो की स्टेजवरती बोलण्याचं स्टेज डेअरिंग असेल किंवा या सगळ्या गोष्टी त्या तिथून डेव्हलप होत गेल्या. तसं लहानपणापासून आवड होतीच. पण मी जर म्हटलं तर म्हणजे मी लोकांना म्हणेल की मी जसं इंजिनिअरिंग जगलो तसंच जगा, कारण इंजिनियरच पुढे जाऊन ऍक्टर होतात, डिरेक्टर होतात, वेगवेगळ्या गोष्टीमध्ये इंजिनियरच जातात. बरोबर. सो जगलंय मी माझं आयुष्य इंजिनिअरिंग. आता बघा, आता मी तुमचे दोन्ही चॅनल पाहतो नाही का, मराठी रिव्ह्यू करा, हिंदी खूप प्रॉपर बोलता किंवा ते म्हणजे बेसिकली जो मराठी माणूस तो हिंदी बोलतात ते लगेच कळतं, लहजा आहे तो मराठी. तुमचं तसं कळतच नाही की बाबा असं वाटतं कोणतरी हिंदीच माणूस बोलतो. बरोबर, हिंदी लँग्वेज त्याला येते प्रॉपर. ऍक्च्युली मी हिंदीचं ज्यावेळेस चालू केलं होतं ना रिव्ह्यूज, त्यावेळेस मराठी बिग बॉस बघितला पण नव्हता, एक सीझन झाला होता. तर हिंदी माझं असं होतं की आमचे एक सर होते, ते सर दिल्लीचे होते आणि ते दिल्लीचे तिकडचे ब्राह्मण होते. तर त्यांचं हिंदी खूप प्रॉपर होतं.
आणि ज्यावेळेस आपण आपल्या मनसरकडे ज्यावेळेस मी राहत होतो त्यावेळेस मी अशा एरियात राहतो की तिकडे हिंदी बोलणारं कोणी नाहीये, हिंदी भाषिक. त्याच्यामुळे त्यांचा परिणाम माझ्या कानावरती झालाच नाही. आणि मी जी हिंदी ऐकली ती एकदमच शुद्ध हिंदी ऐकली. त्याच्यामुळे त्यांच्यासोबत बोलताना की अरे मंदार आप आ रहे हो, कैसे हो, बहुत अच्छे हो, आ जाओ यहाँ पे हम ये काम करेंगे, वो काम करेंगे, बहुत अच्छे से हम यहाँ पे जाएंगे. सो मग हिंदी बोलता बोलता मग ती त्यांच्यासोबत बोलून मी असं वाटायचं की मी माझी हिंदी अशुद्ध आहे का, मग त्यांच्यासोबत बोलताना अजून शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करायचो. आणि मग हिंदी चॅनलला रिव्ह्यू करताना मला ज्यावेळेस मी फर्स्ट मराठीचा जो व्हिडिओ केला त्यावेळेस लोक म्हणाले अरे आप मराठी हो, आपको मराठी भी इतनी अच्छी आती है, असं म्हणायला लागले. म्हणजे त्यांना एक तर केस मोठे असायचे आणि लोकांना असं वाटायचं की आपल्यात कोणी असं राहत नाही, हा हिंदीच असेल, असं व्हायचं ते. सो हिंदी त्या सरांमुळे प्रॉपर झाली अशी. आता जे नव्याने पोरं युट्यूबर म्हणजे त्यांना की इच्छा की आपण युट्यूबर, त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? नव्याने युट्यूबला आता बघ, माझं ज्यावेळेस चालू झालं ना त्यावेळेपासून जवळपास मी असं म्हणतो की एव्हरेजली जर 100 लोकांनी माझ्याकडे कॉल केला की आम्हाला गाईड कर, आणि मी त्यांना गाईड केलंय, त्यातले 2 नाही तर 3 हाताच्या बोटावरती मोजण्या इतके सक्सेसफुल आहेत. कारण त्यांची आवड होती व्हिडिओ करणं. जर तुम्हाला नवीन, म्हणजे मी ऑडियन्सला सांगतो, जर तुम्हाला नवीन चॅनल ओपन करायचं आहे आणि तुम्ही 3-4 व्हिडिओ किंवा 10 व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्ही हा फोन करणार असाल किंवा हा विचार करणार असाल की मला व्ह्यूज येत नाहीये, तर तुम्ही युट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवरती व्हिडिओ अपलोड करू शकत नाही. जर तुमच्यामध्ये ही जिद्द असेल की मी समजा गायक आहे तर मी 50 व्हिडिओ करू, नाही तर 100 व्हिडिओ करू, मला 10 लोकांनी बघू नाही तर 1000 लोकांनी बघू, माझी कला मी एन्जॉय करतोय, त्यावेळेस तुम्हाला काहीच फरक नाही पडणार. ज्यावेळेस आपण आपल्या गोष्टी एन्जॉय करतो त्यावेळेस ना ते खूप जास्त व्हायरल होतं आणि लोकांना पण कळतं, ते आपलं मॅच होतात सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे बस युट्यूब करताना किंवा इंस्टाग्राम किंवा कुठल्या प्लॅटफॉर्मवरती व्हिडिओज करताना तुम्हाला नॉलेज एडिटिंग पासून, म्हणजे आपण म्हणतो ना की एखादा बिझनेस करताना आपण झाडून घ्यायला पाहिजे, तिथून सुरुवात करायला पाहिजे, तसंच तुम्हाला एडिटिंगचा पण आवड असली पाहिजे, तुम्हाला व्हिडिओ करण्याची, सगळ्याची, व्हॉइसची, सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडल्या पाहिजे, तुम्ही कशातच बोर नाही झाले पाहिजे. बिग बॉसचे व्हिडिओ चालू असताना माझे मी 4 तास फक्त झोप मिळते मला. मग ते एवढं डेडिकेशन तिथे द्यायला लागतं. जर माझ्या न आवडीचं काम असेल तर मी करूच शकणार नाही. फक्त पैशाकडे बघून आपण एवढं नाही करू शकत, अशी गोष्ट. बरेचसे लोक असंच पाहतात युट्यूबचे चॅनल सुरू लाखो कम, हा हे नाही, हे असं ते नाहीच, लालच आहे ना, ते पैसा म्हणजे लालच आहे. आणि मग ज्यावेळेस तुम्ही एक 10 व्हिडिओ करताय, तुम्हाला 10 व्हिडिओला प्रचंड मेहनत लागते आणि तुम्हाला 2 आणि 3 व्ह्यूज येतात. सुरुवातीला मला माहिती युट्यूब चॅनलला 2-3 व्ह्यूज येतात, मग माणूस थकतोय तिथंच, मग म्हणतो यार व्ह्यू नाहीत काय करू, मग इंस्टाग्रामला शेअर करा, मग ते नंतर व्हिडिओ येतात 1000 रुपयाला एवढे सबस्क्रायबर, मग तिथे पैसे घालवतात, ते सगळं बॉट्स असतात. सो असा माणूस फसत जातो. सो आवड असेल तरच करा, पैसे कमवण्यासाठी नाही. आपण बिग बॉस बद्दल बोललो, तुमच्याबद्दल बोललो नाही का, तुमच्या चॅनल बद्दल बोललो, तुमच्या घरच्यांबद्दल म्हणजे काय सांगाल बाबा, की कसं आहे घरचे सगळे काय वगैरे? माझं घरचं म्हणजे माझे जे आजोबा होते ते ऍक्टिंग करायचे. मी माझ्या आजोबांना नाही पाहू शकलो. ते माझे वडील ज्यावेळेस 10वीत होते त्याच वेळेस ते देवाघरी गेले. तर त्यांनी खूप सारे नाटकं केली, एकच प्याला वगैरे बऱ्याचशाच नाटकांमध्ये त्यांचं होतं. सो मला असं म्हणतात की त्यांचा गुण तुझ्यामध्ये आलाय, ऍक्टिंगची कला आली आहे. आणि आई वडिलांचं झालं तर दोघं पण शिक्षक असल्यामुळे घरातलं वातावरण एकदम स्ट्रिक्ट होतं. त्याच्यामुळे अशा कुठल्या गोष्टींना वाव नव्हतं की बाबा हे कर. तरी पप्पा कलेचे शिक्षक असल्यामुळे पप्पांनी दिला थोडासा एक आहे की हा तू हे कर, तू ते कर, पप्पाने सपोर्ट केला. सो घरी असं होतं. आणि घरातलं वातावरण सुरुवातीला ज्यावेळेस लहान होतं त्यावेळेस ते आपण म्हणतो ना की शिक्षक असल्यानंतर घरात जे टीचर लोक येतात, आणि एवढं अवघड आहे गोष्ट की प्रत्येक जण जो आहे ना ते असं झालंय की आपण म्हणतो ना ते मार्कशीट वरून जज करतात, बरोबर, की किती टक्के पडले, नंतर काय, मग त्याच्यावरून जज की हा पोरगा कसा आहे. पण आमचा पोरगा खूप चांगला क्रिकेट खेळतो, नाही पोरगा वाया चाललाय, पोराला जरा शिकवा, असं असतं त्या गोष्टी. सो हे थोडंसं आपल्या भागात थोडं जास्त आहे. सो मी प्रत्येक वेळेस म्हणतो की जे पण असेल ना की तुम्ही त्या मार्कच्या वरती थोडंसं बघा, त्याच्या आजूबाजूला बघा, फक्त त्या शीटवरून त्या पर्टिक्युलर मुलाला जज करू नका. तर फॅमिली बॅकग्राऊंड अशीच होती, घरात नेहमी शिक्षकांचं येणं जाणं, आणि त्याच्यामुळे तो एक मेंटल स्ट्रेस असायचा की अरे कोणी येऊन काय म्हणेल, तो तसं होतं सगळं. आणि बघा आता युट्यूब तुम्ही सुरुवात केलं, किती दिवस लागले तुमचे चॅनल मॉनिटाईज झालं? म्हणजे का पहिल्याच व्हिडिओत मॉनिटाईज नव्हता, पहिल्याच व्हिडिओमध्ये मॉनिटाईज नव्हता झाला. जे पण व्हिडिओ माझं लग्नानंतर मला अर्निंग चालू झाली, पण त्याच्या आधी पण मी युट्यूब करत होतो. आणि त्यावेळेस मी वेगळे व्हिडिओज करायचो, न्यूज करायचो, या सगळ्या गोष्टी करायचो. पण जवळपास 1 वर्ष लागलं मला सगळ्या गोष्टी शिकायला. असे 1 वर्षानंतर मग ते अर्निंग आणि या सगळ्या गोष्टी. त्यावेळेस हे नव्हतं ना आता जसं क्रायटेरिया युट्यूबला 4000 तास वगैरे, तो त्यावेळेस क्रायटेरिया नव्हता. पहिल्या व्ह्यू पासून अर्निंग होतं, पण तरी व्ह्यूजच येत नव्हते. म्हणजे पहिलं 2017-18चं म्हणता तुम्ही? 16-17 16 जास्त काही हे नव्हतं, क्रायटेरिया नव्हतं की काय क्रायटेरिया नव्हतं त्यावेळेस.
क्रायटेरिया नंतर आला. ज्यावेळेस जिओनी नेट फ्री केलं ओके. त्यावेळेस आपले व्ह्यूवर्स वाढायला लागले इंडियाचे. बरोबर. व्ह्यूवर्स वाढायला लागल्यानंतर मग ह्यांनी क्रायटेरिया केला की बाबा एवढे क्रिएटर पण वाढायला लागले बरोबर. की मग प्रत्येक क्रिएटरला आपण एक हे ठेवू. कारण इझिली पहिलं असं होतं ना, युट्यूबवरती एक व्हिडिओ बघायचा, अरे माझ्याकडे 3 GB नेट आहे, 1 महिना पुरवायचंय, त्या व्हिडिओतला आपण छोटासा पार्ट बघू, नाही तर तो एकदम 120p नी बघू, बरोबर. असं होतं. हा, बरोबर. पण आता कसं आहे, आता म्हणजे आपल्याकडे नेटच नेट, सगळ्यांना फ्री नेटच नेट, नेट आहे. त्याच्यामुळे सगळेजण त्याच्यावरती हे आहेत. हा सगळा इफेक्ट झाला त्यावेळेस. आणि आता जी तरुण मुलं आहेत नाही त्यांना काय सांगाल बाबा, की जे त्यांना काय काय वेगवेगळ्या म्हणजे युट्यूबच नाही की किंवा कोणत्याही क्षेत्रात काहीतरी काम करायचंय, तर त्यांना काय सल्ला द्याल की म्हणजे यशस्वी होण्यासाठी काय केलं पाहिजे? मला कालच एक व्हिडिओ भेटला, तर माझा इथं मित्र बसला शुभम, त्याला मी दाखवला, आणि त्या व्हिडिओमध्ये ना तो मुलगा जे सांगत होता ना ते मला 100% पटलं. त्याचं असं म्हणणं होतं की आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये काम करायचंय, म्हणजे ते युट्यूब असू, क्रिकेट असू, कुठलंही क्षेत्र असू, त्याच्यामध्ये ना तुम्ही तुमच्या 2 ते 3 वर्ष ना 70% द्या, तुमच्या लाईफचे 70% द्या. त्याच्यानंतर 2 ते 3 वर्षानंतर तुम्ही एक अशा लेवलला जाऊन बसाल की तुम्ही त्या क्षेत्राचे बाप बनाल. लोक तुम्हाला रिस्पेक्ट करतील, तुमच्या पाया पडतील, तुम्हाला इव्हेंट्स मिळतील, सगळ्या गोष्टी होतील, म्हणजे तुम्ही त्या क्षेत्रामध्ये टॉपला जाल. पण त्यासाठी तुम्हाला पहिले 4 वर्ष 70% द्यायला लागेल. म्हणजे जर तुम्ही माझं बघितलं तर मी 70 नाही, आपण म्हणू की 90-95% मी दिलं, एवढं जास्त दिलं की झोप, तहान, भूक विसरून या सगळ्या गोष्टी केल्या. सो तेच मी नवीन ह्यांना सल्ला देईल की ज्या पण क्षेत्रात तुम्हाला जायचे ना त्याचे तुम्हाला 100% द्यायचे. माझं एक ध्येय होतं, आता मी शाहरुख खान मला आवडतो, मी सांगितलं, तर तो जितका मोठा झालाय मला त्याच्या 1% करायचं एवढं होतं. आता त्याचं 1% म्हणजे खूप जास्त आहे. जे 700 मिलियनचं त्याचं नेटवर्थ आहे, त्याचं 1% म्हणजे मी खूप मोठा झालो, मी आपल्या ह्या क्षेत्रात सगळ्यात मोठा झालो. सो म्हटलं की त्या 1% पर्यंत मला पोहोचायचंय आणि त्यासाठी मी कष्ट करणार. आणि माझं अजून एक लाईफमध्ये एक ध्येय आहे की मला त्याला भेटायचंय. आता भेटण्यासाठी मला खूप सारे लोक आहेत की जे मला भेटवतील. आमचा एक फॅन क्लब आहे, ते मला घेऊन चालले, पण मला माझी ओळख करायची आणि मला ते एक मोटिवेशन राहिलेलं आहे की ते मोटिवेशन आहे म्हणून मी काम करतोय, की मला ह्याला भेटण्यासाठी मला तेवढं मोठं बनायचंय, मला असं नाही भेटायचंय, माझी स्वतःची ओळख घेऊन जायची. त्याच्यामुळे जर तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये एक मोटिवेशन ठेवलं आणि ते मोटिवेशन ठेवून जर काम केलं तर खूप इम्पॉर्टंट आहे. काही लोक बघितलेत मी, जॉबवरून घरी येतात, मोटिव्ह नाहीये लाईफचं, पैसे येत आहेत, संध्याकाळी ड्रिंक करायचं, झोपायचं, सकाळी उठून परत जॉबला जायचं. ही लाईफ नाहीये ना. आपल्याला एक लाईफ मिळते, एन्जॉय करा, सगळ्या गोष्टी एन्जॉय करा, एक्सप्लोअर करा, त्या 4 चौकटीच्या बाहेर बघा. सो हे मी नवीनांना सांगेल की लाईफ जगा, आयुष्य आपण काढायचं नाहीये, जगायचंय. बरोबर असं. मी आता एक वेगळा प्रश्न विचारतो, म्हणजे तर बघा, आता समजा मंदार पटोळचा बिग बॉस म्हणून एक ओळख आहे, समजा बिग बॉस जर नसतं किंवा मंदार पटोळ जर युट्यूबर नसता तर मंदार पटोळ कोण असता? ऍक्च्युली युट्यूबर होण्यासाठी मला कोणी सांगितलं नाही की युट्यूबर हो किंवा काय हो. ते असं आपण म्हणतो ना, चाच पडत आपण हे भेटते का ते भेटते का असं करत करत इथपर्यंत पोहोचलोय. पण जर माझी लहानपणापासून काही बनायची इच्छा होती, ते फक्त ऍक्टर होतं आणि मी त्यासाठी ऍक्टिंग अकॅडमी केली होती. आता लोकांना माहिती नाही माहित नाही, पण मी ज्यावेळेस कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस मला तो किस्सा मी कुठेच सांगितला नाहीये. माझ्या कॉलेजला फी भरायला लागत होती, तर मी 2 वर्ष ना ते हॉस्टेलला गेलोच नव्हतो. आणि मग ती जी फी आहे कॉलेजची पण मला रिटर्न भेटलेली फी, आणि ती फी मी ऍक्टिंग अकॅडमीला टाकली होती. घरात ज्यावेळेस सगळ्यात शेवटी हे झालं त्यावेळेस भांडणे झालं होतं की असे पैसे कुठं घालवले वगैरे काय, तर त्याच्यातून मी ऍक्टिंग अकॅडमी केली होती. बरं, ऍक्टिंग अकॅडमी जी केली ती ह्याच्यामुळे केली कारण ते असं म्हणाले होते की ही अकॅडमी झाल्यानंतर तुम्हाला आमच्या थ्रू आम्ही ऑडिशनला हे करणार, तुम्हाला मेसेज देणार, तुम्हाला एक ब्रिज देणार की तुम्ही फुल आता आमच्या ह्याच्यात झळकणार. बरं, त्यांनी एक मूव्ही केली, त्या मूव्हीमध्ये काम दिलं. काम काय होतं, आपल्याला सगळ्यांना वाटतं आपण मूव्हीमध्ये काम केलं. ऑटो रिक्षा साईडला उभं केलं, रिक्षावाल्याचा कोट घातला आणि एक व्हिडिओ असा बघायला दिला आणि बस. मला म्हटलं एक सीन, कॅमेरा रोलिंग, आणि मी असं बघतोय त्याच्यामध्ये, झालं बस. त्या सीनसाठी मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पुण्यामध्ये गेलो होतो आणि असं रात्री पस्तावा झाला मला की मी काय करतोय म्हणून. हे सरळ सरळ आपला वापर करतायत आणि आपल्याला आपण म्हणतो ना गाजर दाखवतात. त्याच्यानंतर ऑडिशन्सला गेल्यानंतर कळालं की बाबा ऑडिशन ज्या आहेत त्या बऱ्याचशा फेक असतात. आणि ज्या ऑडिशनला मी आता पण बऱ्याचशा लोकांना सांगतो, जर तुम्ही ऍक्टर बनताय आणि जर तुम्ही ऑडिशनला जाताय, तुमच्याकडून ते फॉर्मचे पैसे जर घेतात ना 10 रुपये, ती ऑडिशन फेक आहे. तर ह्या गोष्टी ऑडिशनमध्ये ज्या मूळ इम्पॉर्टंट ऑडिशन असतात तिथे कुठे पैसे घेतले जात नाही. सो अशाच ऑडिशन्सला जा. सो त्या पण गोष्टीमधून मी गेलो. त्याच्यामुळे म्हटलं की ऍक्टर तर मी झालो असतो, स्ट्रगल करून ऍक्टरच झालो असतो, युट्यूबर नसतो. ऍक्टर नाही झालं पण ऍक्टर रायडर झालो. राईट. तर मी तुमचा एक व्हिडिओ पाहिला होता, त्यावेळेस लॉ ऑफ अट्रॅक्शन यांनी सगळ्या गोष्टी मिळवते त्यात का?
लॉ ऑफ अट्रॅक्शन खरंच तर एक मोठा टॉपिक आहे. हम्म. आणि मी माझ्या लाईफमध्ये जे मिळवलंय ते खरंच लॉ ऑफ अट्रॅक्शनने मिळवलंय. आता लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काही लोकांना जादू वाटते. लॉ ऑफ अट्रॅक्शन सिद्धांत काय आहे की तुम्ही आधी जगायच्यात गोष्टी. बरोबर. म्हणजे मला घ्यायची आहे थार, तर मी आधीच इमॅजिन करायचं माझ्याकडे थार आहे, बरोबर. मी थार चालवतोय, मला तो आनंद घ्यायचा आहे आणि मी तुमच्याकडे ते थार येणार असं. पण ऍक्च्युली जर तुम्ही हातपायने हलवलं तर काही भेटत नाही. पण विषय असा आहे की ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस ना वरतून सॅटेलाइट जायचे. त्यावेळेस कुछ कुछ होता है फिल्म मी बघितली होती, त्याच्यात तुटता तारा, अरे तुटता तारा गेल्यानंतर शाहरुख खान काजोलचे डोळे झाकून काहीतरी मागतो आणि त्याला ते मिळतं. बरोबर. सो मला ते सॅटेलाइट दिसायचं. पूर्वी एवढी लखलखाट नव्हतं, लखलखाट. लाईट जायची भारनियामुळे बाहेर बसायचो. त्यावेळेस ना मी तुटता तारा दिसताना, तो सॅटेलाइट दिसताना मी काहीतरी मागायचो आणि माझी आजी ती मला आणून द्यायची. बरोबर. सो माझा तो बिलीव्ह झाला होता की असं काही मागितल्यानंतर ते मला मिळतं. त्याच्यानंतर पुढे जाऊन मी माझ्या कॉलेज लाईफमध्ये ना अव्हेंजरचं एक चित्र काढलं होतं आणि ज्यावेळेस माझं युट्यूबचं पहिलं इन्कम आलं ना त्याच्यातून मी अव्हेंजर घेतली. आता विषय असा आहे की मला अनेक गाड्या घ्यायचे ऑप्शन्स होते, पण ना असं काहीतरी झालं की मी त्या बजाजच्या शोरूमला गेलो आणि तिथे एकच ती बाईक उरली होती आणि ती लगेचच्या लगेच मी पैसे देऊन घेतली, असं झालं. सो मला त्याच्या अजून जास्त बिलीव्ह त्याच्यामध्ये वाढायला लागला आणि मग मी त्याच्या पूर्ण स्टडी केला त्या लॉ ऑफ अट्रॅक्शनचा की ते कसं काम करतं. त्याच्यामध्ये तुमच्या फिलिंग्स असतील, थॉट्स असतील, बिलीव्स असतील. FTBA तो एक लॉ आहे. F म्हणजे फिलिंग, बिलीव्ह. तर या सगळ्या गोष्टी ऍक्शन, तुम्हाला इम्पॉर्टंट म्हणजे ऍक्शन घ्यायला लागते. तर या सगळ्या गोष्टी एकत्र करून मग तुम्ही ते लॉ ऑफ अट्रॅक्शन करू शकता. जसं की थार आता माझ्याकडे जे आहे ती मी लिटरली ज्यावेळेस माझा विचार नव्हता त्यावेळेस मी हे केलं की माझा एक मित्र होता, तो म्हटला माझ्या मित्राने थार घेतली, म्हटलं चल आपण फोटो काढू. तर ती काय आलीच नाही थार आमच्या ह्याच्यामध्ये, त्यांनी दिलीच नाही. म्हटलं मी थार घेणार आणि मी इमॅजिन करायला लागलो की माझ्या घराच्या कंपाऊंडमध्ये थार लागली, माझी थार इथे, मी जातोय, मी घेतोय, मी या सगळ्या गोष्टी इमॅजिन करायला लागलो. अचानक न्यूज आली थारच्या प्राइसेस कमी झाल्या, 10 लाखामध्ये थार मिळते. मग पैसे नव्हते त्यावेळेस, गेलो म्हटलं बुकिंग तर करू. ते म्हटले बुकिंग करा 21,000 रुपये आणि बुकिंग केले. म्हटलं जर नाही घ्यायची तर 6 महिन्यानंतर तुम्हाला भेटणार होती, मग तुम्हाला 2,000 रुपये कट होतील, बाकी पैसे तुम्हाला मिळतील. ठीक आहे, 2,000 रुपये थारसाठी घालव. तर मग ती बुकिंग केली. ती बुकिंग केल्यानंतर तुम्हाला सांगतो की फेसबुकच्या चॅनलवरती माझा व्हिडिओ व्हायरल झाला आणि फेसबुकच्या त्या मंथमध्ये मला 6 लाख रुपये इन्कम मिळालं. ते 6 लाख रुपये मी डाऊन पेमेंट भरले आणि माझी थार आली. त्यानंतर अजूनपर्यंत मी त्या फेसबुकच्या चॅनलमधून मी पैसे नाही कमवले. त्या चॅनलमधून ते इन्कम त्या लेवलचं इन्कम नाही आलं, म्हणजे 3,000, 4,000, 5,000 त्या टाईप असे आलेत, पण असं लाखात इन्कम नाही गेलं. पण असं म्हणतो ना की आपण खूप जास्त एखाद्या गोष्टीला एनर्जी लावली तर ती एनर्जी आपल्याकडे अट्रॅक्ट होते, त्या टाईप आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे थोडक्यात आपल्याला जे बनायचंय ते आपण आधीपासूनच जगायला सुरुवात, आधीपासूनच जगायचं. बस जसं मी आधीपासूनच इमॅजिन करत होतो माझ्याकडे ना खूप सारे युट्यूबचे प्ले बटन असतील, सो माझ्याकडे प्ले बटन आहे असं. सो ते ज्यावेळेस मला भेटतं ना त्यावेळेस मला तो आनंद नाही होत. जर एखाद्याला एक्साइटमेंट मध्ये खूप आनंद होतो ना की अरे अचानक असं आश्चर्य, तसं नाही होत माझं. सो मी आधीच ते जगून घेतो आणि या गोष्टी इफेक्ट करतात. फक्त तुम्हाला त्यानुसार तुमचा माइंड तेवढा पॉझिटिव्ह ठेवायला पाहिजे. खूप मोठा आहे या गोष्टी, बट मी खूप थोडक्यात सांगितलं. आता बघा मंदार पडवळ बिग बॉस रिव्ह्यूअर म्हणून ओळखला जातो. मंदार पडवळचं भविष्यातलं काय, म्हणजे काय वेगळं प्लॅन आहे का, वेगळ्या क्षेत्रात वेगळं प्लॅनिंग ह्याच आहे की मला हा बिग बॉस जे काही मी करतोय ना ते एंड करून किंवा त्याला कमी करून एका मोठ्या स्केलवरती काहीतरी वेगळी गोष्ट सोशल मीडियावरती चालू करायची आहे, जी गोष्ट आतापर्यंत कोणी चालूच केली नसेल. सो त्याच्यावरती ना खूप जास्त विचार चालू आहे की कसं काय करू, काय वेगळं असेल. पॉडकास्ट आहे सोशल मीडियावरती, व्लॉग्स आहेत, त्यानंतर डान्सिंग, सिंगिंग, किंवा आता नवीन शो आला समय रैनाचा इंडियाज गॉट टॅलेंट, तो अथर्व सुदामेचा एक शो आला, आता त्यांनी पण केला सेम तसं. हा, तर मला असं वाटतं की असं काहीतरी करायचंय की जे आलंच नाही पाहिजे आणि मी त्याच्यासाठी सर्च चालू आहे, विचार करतोय, लिहिणं चालू आहे. सो असं काहीतरी एक वेगळं असेल की जिथे तुम्ही असं म्हणाल की अरे हा तोच आहे ना, की हा बिग बॉस पण करतो, हा बिग बॉस पण करतो एक छोटा सेक्शन असं. तर सर आज तुम्ही आलात, आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि तुमचं जे हे मला सगळ्यात पहिल्यांदा, म्हणजे मी पॉडकास्ट बरेच दिलेत, पण हे जे नाही मला खूप आवडलं की तू चाल पुढं, आणि खाली लिहिलं त्यांनी की आपल्या माणसांना आपणच मोठं करूयात. आणि खरंच गावाकडे राहून चॅनल चालवणं खूप अवघड असतं आणि तुम्ही जे करताय इथे राहून ते खूप अवघड आहे. तुमची खूप मोठी टीम आहे, तुम्ही मूव्ही वगैरे क्रिएशन करताय, मला कळालं, हे खूप छान आहे तुमचं. पण खरंच आपल्या गावाकडच्या लोकांना तुम्ही प्रोत्साहित करताय, हे खूप छान आहे. मला इथे येऊन खूप छान वाटलं. माझ्यासारखे अजून बरेच क्रिएटर्स आहेत, त्यांना पण तुम्ही इथे नक्कीच बोलवा. आणि बस धन्यवाद. तुम्ही आता नावाचं बोललात नाही का, तर आता तुम्ही जर पाहिलं तर ना आपल्या माणसांना आपणच मोठे करूयात. बरोबर. म्हणजे मी जे माणसं वागतात त्याच्या अपोजिट लिहिलेले,
म्हणजे आता बघा एखादा माणूस मोठा होत असताना शेजारचा माणूस त्याला पावत नाही पाहत, राईट, असं काही गोष्ट होत्या का की तुमचे कोणी पाय खेचले किंवा बाबा हे नको, किंवा मग आता चाललं बाबा हा काय करतोय नाव ठेवून असेल, बरोबर, असं काय झालं का? नावं ठेवणं खूप जास्त झालंय. जर सिरियसली सांगायचं झालं तर हसणं पण झालंय माझ्यावरती, मी जे पण करायचो. आणि होच, आता माझे सगळे मित्र ते मला येऊन सांगायचे, अरे हा तुझ्यावर हसतोय, ही तुझ्यावर हसते, इंजिनिअरिंग झाल्यानंतर हे काय करतोय, हे सगळ्या गोष्टी व्हायच्या. तर पाय खेचणं झालं असतं, पण मी त्या कुठल्या क्षेत्रात नव्हतो की हे माझे पाय खेचतील. मी युट्यूबच्या अशा क्षेत्रात होतो की त्यांना असं वाटायचं की बरं झालं चला गेलंय वाया, त्या टाईप असं होतं. पण आता ज्यावेळेस नाव खूप मोठं झालंय, तर आता तेच लोक येतात माझ्याकडे, ते लोक माझ्यासोबत फोटो पण काढतायत, ते मला म्हणतात की आमच्या फॅमिलीतला हा येणार आहे, हा भेटणार आहे, ह्याला तुझ्याशी भेटायचंय, तुझा वेळ आहे का, सो एवढ्या सगळ्या गोष्टी एवढ्या फॉर्मल ह्याच्यामध्ये आलेत ते. तर हे गोष्ट बरं आहे, आपल्या माणसानं आपणच मोठं करू. ह्याच्या ऑपोजिट सध्या सगळीकडे चाललेलं आहे ते, हे खरं आहे. पण जोपर्यंत जो चमत्कार दिसत नाही ना तोपर्यंत ते नाहीच. लोक नमस्कार करा, हा बस बस, तो फेज जो होता ना, लोक नावं ठेवायचे हे करायचे, मग तो फेज कसा हँडल केला काय? परत काय होतं माहिती, जे क्रिएटर असतात ना बरेचसे जण काय होतात की इरिटेट होतात, बाबा हे मला असं बोलतो, मग ते मध्ये सोडून देतात. तर त्या लोकांना कसं सांगितलं ते कसं फेस केलं पाहिजे आपण? तो फेज माझा इतका अवघड होता ना की माझी लग्न झाल्यानंतर मी युट्यूब करायचो. आता हे माझ्या बायकोला माहिती होतं, माझ्या जवळच्या मित्रांना माहिती होतं. पण ज्या बिल्डिंग मध्ये मी फ्लॅट घेतला होता लग्न करून राहण्यासाठी, ती बिल्डिंग असेल किंवा माझ्या सोसायटीतल्या आजूबाजूच्या, फ्लॅट घरच्यांनीच घेऊन दिला होता? नाही, मी स्वतः केलं होतं. मी घरच्याकडून काहीच घ्यायचं नाही ठरवलं होतं. म्हणजे फ्लॅट पण रेंटवरती, तिथे माझा स्टुडिओ आता, तिथेच रेंट, अजून तोच रेंट, त्यांनी पण रेंट नाही वाढवला, ते खूप चांगले माणसं आहेत, त्यांनी त्यांचा फ्लॅट येते. पण विषय असा होता की त्याच्यानंतर 2 महिन्यात माझी बायको कामाला जायला लागली पोस्ट ऑफिस मध्ये. तिने एक्झाम क्रॅक केली होती, सो तिला जॉब लागला. आता मी रोज तिला बस स्टँडवरती सोडवतोय आणि मी घरी येतोय. लोक ना एलियन सारखे बघायचे की हा काय करतो, ही पोरगी कामाला जाते, हे लग्न करून हिला आणलंय, ही कामाला जाते, याच्यापेक्षा मोठी पण आहे ही 3 वर्षांनी, आणि हा रूम मध्ये बसतोय, काय करतो, काही करत नाही. आणि ज्यावेळेस एक टाइम स्पॅन गेला आणि ज्यावेळेस त्यांना कळालं की अरे 4 भिंतीमध्ये राहून हे करत होता, आणि ज्यावेळेस मी तुम्हाला सांगतो माझ्यासाठी एक चांगली मोमेंट ही होती की आमच्या समोरच्या फ्लॅटमध्ये जे राहत होते ना, त्यांना माहित नव्हतं मी काय करतोय, आणि ते बिग बॉस बघायला लागले. आणि बिग बॉस मध्ये स्लाइड करताना त्यांना माझा व्हिडिओ आला, आणि त्यावेळेस ते शॉक झाले, अरे एवढे लोक ह्याच्यामध्ये वेळेत किंवा त्याला मेसेज करतात किंवा त्याचे एवढे फॅन्स झालेत. आणि ती मोमेंट माझ्यासाठी खूप छान होती की ती घरी येऊन सांगतात, माझ्या बायकोला सांगतात की अरे तो हे करतात, तुम्ही सांगितलं नाही, ते असं असं करतात, हे करतात, ते करतात. सो छान होतं. सो म्हटलं की मला सांगायचं नाही कोणाला, मी व्हॉट्सअपला कधी माझं स्टेटस टाकलं नाही, माझी चॅनलची व्हिडिओची लिंक की बाबा हा चॅनल माझा, हा व्हिडिओ आहे बघा, असं. सो मला असं होतं की मला लोकांपर्यंत पोहोचायचे, माझ्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचायचे, भले ते मला फॉलो करू किंवा ना करू, मी त्यांच्या फीडमध्ये येणार म्हणजे येणार. सो ते मोटिवेशन ठेवून केलं. पण खरंच भयंकर होता तो काळ, ज्यावेळेस मला स्वतःला मी एलियन असल्यासारखं वाटत होतं. म्हणजे नवीन मुळे त्यांना काय सांगली, कसं फेस केलं पाहिजे? ऍक्च्युली त्यावेळेस ना मी न्यूट्रल राहिलो होतो. म्हणजे जे पण काही बोलेल ना, असं आपण म्हणतो ना की ह्या कानाने ऐकायचं, ह्या कानाने सोडायचं, खूप अवघड आहे ती गोष्ट. जर मी लग्न केलंय आणि मी चाललोय आणि मला मध्येच एक लेडीज थांबवती, अरे काय मग मंदार कसं चाललंय, आणि मग आपल्याला माहितीये की काय वेने हा प्रश्न विचारला गेलाय, आणि मग आपण म्हणणार नाही चाल ठीक आहे, येस. सो तिला तिथेच कट करता आलं पाहिजे, त्या गोष्टीला तिथेच कट करता आलं पाहिजे. सो हे इम्पॉर्टंट आहे. आणि आता प्रॉब्लेम काय, आता जी मुलं 24-25 एजला आहेत ना, त्यांच्या घरून जास्त प्रेशर आहे. मी पालकांना सांगतो प्रेशर टाकू नका, खूप वाईट गोष्ट आहे ही. आणि तो पोरगा ना त्या माइंडसेटमध्ये ना इतका वाईट माइंडसेट येतो की मला जॉब नाही लागत आहे, माझ्या आजूबाजूच्या मित्रांना जॉब लागतोय. जसं म्हणतो ना एका ठराविक एजमध्ये बाकीच्या मित्रांचं लग्न वगैरे होतं, ते प्रेशर येतं, तसं ते जॉबचं येते की आपण काहीच कमवत नाही, आता मी घरच्यांकडून कसं घ्यायचं, मला लाज वाटते. हे तर असं काही नाहीये, तुम्ही त्यांच्या घरी जन्म घेतलाय, तुमच्या आई वडिलांना तुम्हाला जे लागतं ते तुम्ही घ्या. आई वडिलांना पण सांगतो की पोरांवरती प्रेशर करू नका, तुमचा पोरगा 2 वर्ष लेट करेन पण थेट करेल, खूप भारी करेन, सो त्याला तो टाइम द्या, त्याला जे काय करायचं ते. सो या गोष्टी मी नवीन पोरांना तेच सांगेल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे लोक जे म्हणतील त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि तुम्हाला जे वाटतं तेच करा, बस. हे इम्पॉर्टंट आहे, कारण तुमच्या आतून जो आवाज येतो तोच खरा आवाज असतो. बाकी सगळे तुम्हाला सजेशन देऊ शकतात, त्यातले कुठले सजेशन घ्यायचे तुमच्या मनावर आहे, पण तुमच्या मनानेच करा जे काय करायचं. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच इथे बोलवल्याबद्दल, आणि खूप छान वाटलं. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या माणसांना आपणच मोठं करूयात. येस.